मागच्या भागात आपण पाहिले की नुपूर खूप आनंदी होती. शिवाय तिच्या जवळच होता. दरम्यान बाहेर बंद केलेला माणूस शुद्धीवर आला. तो घरात आला. सुमित्रा म्हणाली, "अरे भाऊ, कुठे गेला होतास?" भाऊ हा शब्द ऐकताच नुपूर चकित झाली. दरवाजाकडे पाहताच ती थरथरली. तो आत येताच नुपूर ओरडली आणि बेशुद्ध पडली. शिवाय तिला उचलून खोलीत घेऊन गेला. पाणी शिंपडलं पण प्रतिसाद नाही. सगळे जमले. राकेश धावत आला आणि त्या माणसाला जोरदार ठोसा मारला. "तुझ्यामुळे झालं, तुला इथे कोणी बोलावलं?" त्याने त्याला बाहेर ढकललं. राकेश आत आला. अचानक त्याच्या डोक्याला ग्लास लागला. रक्त वाहू लागलं. वर पाहिलं तर सायली रागाने उभी होती. सगळे लोक आश्चर्याने सायलीकडे पाहत होते. "तुम्हाला अजिबात अक्कल आहे का? तुम्ही पोलीस आहात ना? तरीही तुम्हाला नुपूरबद्दल माहिती होतं. मग त्या माणसाला आत का येऊ दिलं? त्याला पाहताच बाहेर हाकलायला हवं होतं ना? पण नाही, फक्त उभं राहून बघत राहिलात. आता बघा, तो शुद्धीवर येऊन परत आला आणि नुपूर जी इतकी आनंदात होती, तिचा सगळा आनंद एका क्षणात गायब झाला. ती किती घाबरली आणि बेशुद्ध पडली. या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात." सायली रागात राकेशला सतत सुनावत होती. राकेश मात्र शांतपणे ऐकत होता. बाकीचेही गोंधळले होते. पण शिवायला समजलं की त्या नव्या माणसामुळेच नुपूरची ही अवस्था झाली आहे. तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांनी नुपूरला तपासून सांगितलं, "अचानक झालेल्या धक्क्यामुळे ब्लड प्रेशर वाढलं आहे. थोड्या वेळात शुद्धीवर येईल. तिला त्रास देऊ नका." शिवाय बाहेर आला. हॉलमध्ये सगळीकडे शांतता होती. सायली पुन्हा विचारू लागली, "राकेश, तो माणूस कोण? नुपूरशी त्याचं काय नातं?" राकेश काही बोलण्याआधी त्याची आई म्हणाली, "तो माझा लहान भाऊ आहे. फंक्शनसाठी आला होता, पण कोणालाच तिचं उत्तर पटत नव्हतं." प्रिया म्हणाली, "मला फार माहिती नाही, पण नुपूर मिरजला शिकत होती तेव्हा मामा आणि ती बोलत असत. एक दिवस ती अचानक गेली." राकेश म्हणाला, "मीही सत्य शोधायला मिरजला गेलो होतो, पण नुपूर मला पाहून खूप घाबरली. नंतर मला मोठ्या भावासारखं मानायला लागली. पण त्या माणसाचं नाव घेतलं की ती रडायची." सगळ्यांना समजलं की काहीतरी मोठं घडलं आहे. थोड्या वेळाने नुपूरला शुद्ध आली. शिवाय तिच्या जवळ बसला. "मी आहे ना, घाबरू नकोस," तो म्हणाला. नुपूर रडू लागली. शिवायने तिला आपल्या खोलीत नेलं. "तुला जाणून घ्यायचं नाही का तो कोण होता?" ती म्हणाली. शिवाय हसत म्हणाला, "तू विसरायचा प्रयत्न करत असशील तर मी विचारणार नाही." हे ऐकून नुपूरने त्याला मिठी मारली आणि सत्य सांगायला सुरुवात केली. "त्या घरात मी कोणाला आवडत नव्हते. मला हॉस्टेलमध्ये टाकलं. सुट्टीत घरी आले तरी कोणी बोलत नसे. एक दिवस मामा आला. मी 8वीत होते. त्या रात्री तो माझ्याजवळ आला. म्हणाला, 'मी तुझा मामा आहे, कोणाला सांगू नकोस.' तो माझ्या अंगाला हात लावू लागला. मला घृणा वाटली. मी त्याला ढकललं. तो नशेत होता. पडला आणि उठून माझ्या चेहऱ्यावर जोरात मारू लागला. तिच्या किंकाळीचा आवाज दाबण्यासाठी त्याने आपल्या हाताने तिचं तोंड बंद केलं. 'काय गं, लहान मुलगी समजून जास्त नाटक करतेस? मला ढकलतेस?' असं म्हणत त्याने नुपूरचे केस पकडून जोरात ओढले. नुपूरने धैर्य एकवटलं आणि त्याच्या हाताला जोरात चावलं. ती धावत आईच्या खोलीच्या दारावर हात मारू लागली. तो तिला दार ठोठावताना पाहून पळून गेला. पण भीतीने नुपूर दार ठोठावतच राहिली. काही वेळाने सुमित्राने दार उघडलं. नुपूर तिच्या गळ्यात पडून रडू लागली. पण तिने काही न विचारता नुपूरला ढकललं आणि रागाने थप्पड मारली. "रात्री एवढा आरडाओरडा कशाला करतेस?" ती ओरडली. नुपूरने पूर्ण सत्य सांगितलं. पण आईने उलट तिलाच दोष दिला. "काय ड्रामा करतेस? माझा भाऊ असं करेल? माझी मुलगी प्रिया पण तर इथेच राहते. तिच्याबरोबर काही झालं नाही, मग तुझ्याबरोबरच का होईल?" नुपूर आतून तुटली. तिच्या आईनेच तिला दोष दिला. नुपूर शिवायच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, "त्या दिवशी मी ठरवलं, मला असे आई बाबा नकोत. पण रात्री घर सोडायला भीती वाटत होती. सकाळी जुने कपडे घालून मिरजला निघाले." ती पुढे सांगत राहिली. "हॉस्टेल, एकटेपणा, भीती आणि नंतर लग्नानंतर मिळालेलं प्रेम. मी तुला सगळं सांगितलं. तूही मला चुकीचं समजशील का?" शिवाय म्हणाला, "कसं?"
कदाचित चूक माझीच होती असं. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधी शिवाने तिच्या ओठांवर आपला हात ठेवून तिचं बोलणं बंद केलं. त्याच्या डोळ्यात राग, वेदना आणि प्रेम होतं. नंतर बागेत राकेश आणि सायली बोलत होते. सायली म्हणाली, सॉरी, रागात ग्लास फेकला. राकेश म्हणाला, जिथे हक्क असतो तिथेच राग येतो. दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. दरम्यान शिवायच्या खोलीत नुपूर त्याच्या मिठीत शांत झाली होती. ती त्याच्या शर्टच्या बटनशी खेळत म्हणाली, तुला हा शर्ट कसा मिळाला? तो तर माझ्या कपाटात होता. शिवाय हसत म्हणाला, तुझ्या बाबांनी सांगितलं हा शर्ट खास आहे आणि तू हा मला द्यायचं ठरवलं होतंस, पण कधी दिलाच नाहीस, म्हणून मीच घेतला. शिवाय म्हणाला. नुपूर दचकली, तू माझ्या कपाटातून हे काढलं? शिवायने मान हलवली. हो, आधी माझ्या कपाटात शोधलं, नाही मिळालं, मग तुझ्यात पाहिलं आणि तिथून काढलं. नुपूर हळू आवाजात म्हणाली, मी ही शर्ट तुझ्यासाठी घेतली होती. 2-3 आठवडे झाले, पण देण्याची हिंमत झाली नाही. तू नेहमी महागडे कपडे घालतोस. ही फक्त 1200 रुपयांची होती. तू नाकारशील असं वाटलं, पण आज तुला यात पाहून खूप आनंद झाला. तू यात खूप सुंदर दिसतोस. शिवाय हसला. तू पहिल्यांदाच मला काहीतरी दिलं आहेस, तेही तुझ्या कमाईतून. किंमत पैशाने नसते, देणाऱ्याने असते. माझ्यासाठी ही शर्ट सगळ्यात मौल्यवान आहे. तो म्हणाला, आता डोळे बंद कर. नुपूरने डोळे मिटले. काही वेळाने त्याने छोटं गिफ्ट बॉक्स तिच्या हातात दिलं. नुपूरने डोळे उघडले. आज चांदीची पैंजण होती. ती आनंदाने म्हणाली, अरे, हे तू कसं घेतलंस? मला खूप दिवसांपासून हवं होतं. तिने आनंदात त्याच्या गालावर हलकं चुंबन दिलं. तो तिचा पहिला किस होता. शिवाच्या मनात हलचल झाली. त्याने तिच्या पायात पैंजण घातली. ती चालू लागली. तिची चाल पाहून शिवाय मंत्रमुग्ध झाला. तो स्वतःला रोखू शकला नाही. त्याने तिला मिठीत घेतलं. थोड्या वेळाने नुपूर म्हणाली, प्रत्येक वेळी असंच करता तुम्ही, आणि रागाने निघून गेली. शिवाय मात्र गंभीर झाला. त्याने फोन लावून कोणाला तरी कठोर आवाजात बोलायला सुरुवात केली. नंतर खाली सगळे जमले होते. बोलणं, हसणं आणि मग डान्सची चर्चा सुरू झाली. सायली म्हणाली, नुपूर डान्स कर ना. नुपूर लाजली, पण सगळ्यांच्या आग्रहाने तयार झाली. तिने दुपट्टा कमरेला बांधला आणि सायलीसोबत डान्स सुरू केला. चांदण्याच्या प्रकाशात त्यांचा डान्स अप्रतिम दिसत होता. सगळे मंत्रमुग्ध झाले. तुकाराम बाबांची बायको ही त्यांच्यात सामील झाली. थोड्याच वेळात सगळ्या महिलांनी डान्स सुरू केला. पुरुष बाजूला उभे राहून पाहत होते. पूर्ण वातावरण आनंदाने भरलं. डान्स संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. शिवाय अजूनही नुपूरकडेच पाहत होता. काय पाहताय? नुपूरने विचारलं. शिवाय म्हणाला, काही नाही, चल वर. नुपूर पळू लागली, पण शिवायने तिला उचलून खोलीकडे नेलं. पुढच्या सकाळी सगळे गप्पा मारत होते. अचानक नुपूरचा मोठा आवाज आला, अरे माकडा, तू कसला पोलीस आहेस? गोळी मार. शिवाय घाबरला. तो खाली धावला. खाली येऊन पाहतो तर काय, नुपूर राकेशच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी होती आणि नाटक करत होती. राकेश तिच्या या खोडीवर हसत होता. नुपूरचं हे बालिशपण आणि राकेशचं हसणं पाहून राजश्रीला समजले की प्रकरण काही वेगळं नाही, तर दोघांची शरारत आहे. तुझ्यासोबत खेळणं हीच सगळ्यात मोठी मुसीबत आहे. विनाकारण माझी इज्जत घालवत आहेस. अरे, पोलिसात आहेस म्हणून काय झालं? फोनमध्ये चांगला गेम खेळता आला पाहिजे ना, असं म्हणत तिने त्याच्या डोक्यावर हलकी टपली मारली. गेममध्ये तर कुणाला नीट मारू शकत नाही. हा खऱ्या आयुष्यात काय मारणार? पहा जरा या बुद्धू भावाला. पटकन त्याला शूट करून टाका, नाहीतर तुम्हीच मारले जाल, असं म्हणत नुपूर स्क्रीनकडे पाहत मोठ्याने ओरडत होती. राकेशला समजलं की आता त्याला नीट खेळावं लागेल, नाहीतर ही मुलगी पुन्हा डोक्यावर चढेल. तो लक्ष देऊन खेळू लागला आणि बाकीचे सगळे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते. तेवढ्यात तुकाराम बाबांची बायको तिथे आली आणि हसत म्हणाली, घाबरू नका, तुमच्या वहिनीचं हे रोजचं नाटक आहे. हे दोघं नेहमी असेच भांडत असतात. रात्री 1 वाजेपर्यंत ओरडतात आणि आम्हाला घाबरवतात. नुपूर आपल्या भावाला खेळताना सुद्धा ओरडते. आम्हाला वाटलं आता शांतता मिळेल, पण आता इथे येऊन तुम्हालाही त्रास देत आहेत, असं म्हणत तिने दोघांच्या पाठीवर हलक्या चपट्या मारल्या. अरे खेळू द्या ना, का डिस्टर्ब करता? खेळाच्या नावाखाली आमचा जीव घेत होती, आता इथे येऊन सगळ्यांची डोके खात आहे. त्या म्हणाल्या, पहा, तू इतक्या जोरात ओरडलीस की सगळे धावत आले. मुलगी अशी ओरडली तर बरं दिसतं का? किचनमध्ये मदत करण्याऐवजी ते तमाशा पाहते आहेस.
असं म्हणत त्यांनी तिचं नाक हलकं ओढलं. नुपूर बिचारी बनून म्हणाली, पहा ना पप्पा, आई मला मारते आहे. मी नाही म्हणाले होते, पण राकेशनेच मला गेम खेळायला बोलवलं. सगळे राकेशपासून घाबरतात, पण तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. हा आमचा पोलीस आहे, कितीही मारा सहन करेल. असं म्हणत तिने भावाला पुढे ढकललं. राकेश लगेच मागे हटला. मी काही केलं नाही, मी फक्त फोनवर बोलत होतो. ही जबरदस्ती खेळायला घेऊन आली. आधी तुमच्या मुलीशी बोला, मला महत्त्वाचा फोन करायचा आहे. असं म्हणत तो बाहेर गेला. हे सगळं पाहून स्वरा आणि प्रिया हसू लागल्या. स्वरा शिवायकडे गेली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. फक्त हा स्पर्श पुरेसा आहे, स्वरा मनात म्हणाली. स्वयंपाकाचं काम संपल्यावर तुकाराम बाबांची बायको म्हणजे कविता दरवाजाकडे पाहत बसली होती. काय झालं आई? नाही बाळा, अजून नुपूर आली नाही. ती आली की सोबत खाऊ. सायलीबद्दल बोलताना कळलं की तिची आई लहानपणीच गेली. वडील नोकरीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहिले. सावत्राईशी पटलं नाही, त्यामुळे ती मिरजहून इथे आली. तेवढ्यात सायली आली आणि नुपूरला मिठी मारली. ती उदास असल्याचं सगळ्यांना कळलं. नुपूरने काही विचारलं नाही, फक्त तिच्या पाठीवरून हात फिरवला. थोड्या वेळाने सायली सामान्य झाली. सगळ्यांनी जेवण केलं. शिवाय शांतपणे नुपूरच्या ताटातून मासा घेऊन काटे काढून तिला देत होता. सगळे पाहत होते. नुपूर लाजली. राहू द्या ना, सगळे पाहत आहेत. ती कुजबुजली. शिवाय म्हणाला, काय पाहताय, आपल्या ताटाकडे पहा. आणि तो तिच्यासाठी काटे काढत राहिला. एक आठवड्यानंतर नुपूर कॉलेजला पहिल्या दिवसासाठी तयार होत होती. ती सिंदूर लावणार इतक्यात शिवाय तिचा हात पकडतो. सिंदूर लावू नकोस. का? लोकांना कळेल की तू लग्न केलेलं आहेस. नुपूर म्हणाली, मला लपवायचं नाही. इतक्या सुंदर माणसाला माझा नवरा म्हणताना मला अभिमान वाटतो. शिवाय हसला. मलाही भीती वाटते, कोणी तुझ्यावर फिदा झाला तर. दोघं जवळ आले. नंतर दोघांनी त्यांच्या स्वप्नाबद्दल बोलायला सुरुवात केली. ती हार्ट स्पेशालिस्ट बनणार, सायली ब्रेन स्पेशालिस्ट. आपल्यामुळे कुठल्याही मुलाने आईवडील गमावू नयेत, त्यांनी शपथ घेतली. तिच्या डोळ्यांमध्ये तो विश्वास पाहून त्याने हलकेच तिच्या गालावर किस केलं आणि हसत म्हणाला, पण हे सगळं करण्यासाठी आधी तुला अभ्यासावर लक्ष द्यावं लागेल ना. नवऱ्याशी लाड करण्यात वेळ वाया घालवू नकोस. आधी कॉलेजला जा. अरे, तिने लगेच जीभ चावली आणि त्याला मारायला धावली. तो हसत पळून गेला. सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन नुपूर शिवायसोबत कॉलेजला पोहोचली. कॉलेजच्या गेटवर त्याने तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं आणि तिला आत जाऊ दिलं. ती आत जाईपर्यंत तो तसाच बघत राहिला. मग तो आपल्या कामाला निघून गेला. आत जाऊन नुपूरने आपली क्लास शोधली. तिथे आधीच सायली बसली होती. नुपूर तिच्या शेजारी जाऊन बसली. दोघींनी शेवटच्या बेंचवर जागा घेतली. त्या नवीन असल्यामुळे कोणालाच ओळखत नव्हत्या. हळूहळू बाकी विद्यार्थी आले. सगळ्यांची नजर सायली आणि नुपूरकडे होती. काही जण ओळख करून द्यायला आले, पण नुपूरच्या कपाळावरचं कुंकू पाहून सगळे शांत झाले. तिचं लग्न झालंय हे लगेच चर्चेचं कारण बनलं. क्लास सुरू झाला. एक प्राध्यापक आत आले. इथे 2 नवीन विद्यार्थी आलेत. कोण? नुपूर आणि सायली उभ्या राहिल्या. तुम्ही इथे का आलात? ट्रान्सफर? सर, काही वैयक्तिक कारणांमुळे. तुमचं लग्न झालंय? हो सर. अभ्यासाच्या वयात लग्न करून आता अभ्यास करायला आलात? लो मॅरेज? नाही सर, अरेंज मॅरेज. मग घरी नवरा मुलं सांभाळायला हवं होतं ना, इथे का आलात? मला नवीन विद्यार्थ्यांना शिकवायला वेळ नाही. काही समजलं नाही तर स्वतःच वाचा. असं म्हणत त्यांनी तिरस्काराने सांगितलं. नुपूर शांतपणे म्हणाली, सर, लग्नानंतरही अनेक जण अभ्यास करतात. यात काय चूक आहे? माझ्याशी वाद करतेस? बाहेर जा. पूर्ण क्लास शांत झाला. नुपूरने कपाळ धरलं. देवा, ही कसली अडचण. दरम्यान दुसरीकडे दाट जंगलात एका घरातून किंकाळ्या येत होत्या. मला सोडा, मला का बांधले? माहीत आहे मी कोण आहे? तेवढ्यात एक कार आली. त्यातून शिवाय उतरला. त्याच्या डोळ्यात राग धगधगत होता. काय चाललंय? शिवायने रागाने विचारलं. सर, सतत ओरडतोय. तुम्ही सांगितलं होतं तुमची परवानगीशिवाय हात लावायचा नाही, बंड्या म्हणाला. आत जमिनीवर दोऱ्यांनी बांधलेला सुनील पडला होता. शिवायची नजर त्याच्यावर पडताच त्याचा राग भडकला. त्याने काठी उचलून त्याला मारायला सुरुवात केली. तू मला का मारतोयस? माहीत आहे मी कोण आहे? मी तुझा मामा, तुझ्या सासूचा भाऊ. माझ्या बहिणीला कळलं तर ती मुलीला घेऊन जाईल.
तुझं त्या मुलीवर प्रेम आहे ना, मग मीच तिचा जीव घेईन. हे ऐकताच शिवायचे डोळे रक्तासारखे लाल झाले. त्याने त्याला आणि त्याच्या पत्नीला मारण्याची धमकी दिली तेव्हा शिवायच्या सहनशक्तीचा अंत झाला. शिवायने पूर्ण ताकदीने सुनीलचे दोन्ही हात पकडले आणि इतक्या जोरात वळवले की हाडं तुटण्याचा आवाज संपूर्ण खोलीत घुमला. त्याचवेळी सुनीलची किंकाळीही उठली. सोड मला प्लीज, मी काही केलं नाही, मला का मारतोयस? तो वेदनेने तडफडत होता. तुझ्यात इतकी हिंमत कशी आली की तू शिवायच्या पत्नीवर हात टाकायचा विचार केला? आता तुला याची शिक्षा मिळणारच. सुनील काही बोलणार इतक्यात शिवायने आधीच तुटलेल्या हाडावर पाय ठेवून जोरात चिरडलं. सुनील इतक्या जोरात ओरडला की त्याचा आवाज त्या ओसाड घराच्या भिंतीवर आदळून परत घुमू लागला. हो, मीच केलं होतं. त्या वयात नासमजपणात चूक झाली. त्यानंतर मी कधीही नुपूरकडे पाहिलं नाही. त्या दिवशी फक्त बहिणीच्या हट्टामुळे फंक्शनला आलो होतो. आता मी शपथ घेतो, पुन्हा तिचा चेहराही पाहणार नाही, या शहरातही राहणार नाही. प्लीज सोड मला, खूप दुखतंय. सुनील रडत म्हणाला. शिवाय रागाने म्हणाला, जसं तू त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तसाच त्यांनीही त्रास सहन केला असेल. जशा त्या विनवण्या करत होत्या तसाच तूही आता विनवतोयस. तुला तुझ्यासारख्या लोकांची खरी ओळख कळते का? शिवायने आपल्या अविश्वासू बंड्याकडे पाहून म्हटलं, बंड्या, याला आपल्या पुरुषत्वाचा खूप गर्व आहे ना? मुलींच्या इज्जतीशी खेळलाय. हा गर्व मुळासकट उपटून टाका. आता हा माणूस राहणार नाही. बंड्याने मान खाली घालून होकार दिला. यानंतर याला जवळच्या गावाच्या मंदिराबाहेर सोडून दे. तिथे भीक मागून खावं लागेल आणि खायचं असेल तर मुलींच्या पाया पडून भीक मागावी लागेल. शिवाय सुनीलकडे पाहत म्हणाला, तुझा एक हात मी अर्धा ठेवला आहे म्हणजे तू भीक मागू शकशील, पण पळून जाण्याचा विचारही करू नकोस. माझी माणसं नेहमी तुझ्यावर नजर ठेवते. यानंतर शिवायने सुनीलच्या किंकाळ्यांकडे दुर्लक्ष केलं, चष्मा घातला आणि तिथून निघून गेला. नुपूरची क्लास संपली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या. काही प्रश्न, काही ठोंबणे, काही विचित्र नजर. तिला खूप अस्वस्थ वाटत होतं. मला या अनोळखी नजरेतून कधी मुक्ती मिळेल, तिने स्वतःलाच विचारलं. तिने सायलीला हॉस्टेलला पाठवलं आणि स्वतः कारची वाट पाहू लागली. थोड्याच वेळात शिवाय कार घेऊन आला. कार थांबताच नुपूर पटकन बसली. लवकर चला, ती घाईत म्हणाली. शिवाय चकित झाला. नुपूरने पहिल्यांदाच त्याचं नाव घेतलं होतं. त्याने कार सुरू न करता तिच्याकडे पाहिलं. नुपूर रागात होती. तिने चेहरा वळवला. शिवाय शांतपणे म्हणाला, काय झालं? कॉलेजमध्ये कुणी काही बोललं का? नुपूर रागाने म्हणाली, सगळ्यासाठी तुम्हीच जबाबदार आहात. फक्त तुमच्यामुळे हे सगळं होतंय. क्लासमध्ये सगळे मला विचित्र नजरेने पाहत होते. मी काय केलं? शिवाय आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला. पुढे नुपूर शिवायला काय सांगते हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.